23 नोव्हेंबर रोजी महायुतीचं सरकार मोठ्या बहुमतानं परत येत असल्याचं स्पष्ट झालं. पण मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन प्रमुख नेत्यांपैकी कोणाला मुख्यमंत्रीपद मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. महायुतीच्या यशानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी ठाम राहणार की भाजपच्या निर्णयाला मान्य करणार यावरून राजकीय वातावरण तापलं. शिंदेच्या समर्थकांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार मागणी केली, पोस्टरबाजी केली आणि सार्वजनिकरित्या पाठिंबा दर्शवला. मात्र शिंदे मौन बाळगत होते, ज्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 48 तासांच्या तणावानंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो स्वीकारण्याची तयारी असल्याचं जाहीर केलं. यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून शिंदे माघार घेतल्याचं स्पष्ट झालं. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून का माघार घेतली याची कारणं काय असू शकतात याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. सत्ता स्थापनेसाठी 145 आमदारांची गरज आहे. भाजपाकडे 132 आमदार तर शिंदे गटाकडे केवळ 57 आमदार आहेत. त्यामुळे भाजपावर दबाव टाकण्याची शिंदेची क्षमता कमी झाली आहे. तसंच अजित पवार गटाच्या 41 आमदारांमुळे शिंदेशिवायही भाजप सत्ता स्थापन करू शकतो. शिंदे यांच्या माघारीतील अनेक कारणांपैकी हे देखील एक कारण आहे. 2019 मध्ये शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपाने मोठा त्याग केला होता, परंतु यावेळी भाजपाला अधिक जागांमुळे त्याग करण्याची गरज वाटत नाही. हा देखील शिंदे यांच्यावर नैतिक दबाव आहे. शिंदे आणि त्यांच्या गटाला पुढील स्थानिक निवडणुका, विशेषतः ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपाचा पाठिंबा आवश्यक आहे. सत्तेत राहून संघटनात्मक ताकद वाढवणे आणि चौकशी टाळणे हे शिंदेच्या पुढील राजकीय गणिताचा भाग आहे, हे देखील कारण असू शकतं. याशिवाय शिंदे गटातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांच्या फायली पुन्हा भाजपकडून उघडण्यात येतील याची भीती देखील शिंदे गटाला असू शकते. यामुळे देखील शिंदे यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे.